कारवाई केली जाईल। डॉक्टरांचं काम असतं आयुष्य देणं, मात्र पैशांच्या अभावी जर डॉक्टर आपलं कर्तव्य बजावण्यात कुठेतरी अयशस्वी होत असतील तर त्यावरती कारवाई झालीच पाहिजे। खरं तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि असं असतानाही त्यांनी जेव्हा पैसे मागितले त्यावरूनच आता हा आरोप करण्यात येतो की आक्रमक पवित्रा झालाय। रुग्णालयाचा अहवाल समोर येईल असं जिल्हाधिकारी म्हणाले आहेत आणि त्या अहवालावरती विचार करून चर्चा करूनच पुढची कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि रुग्णालय प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे हा अहवाल त्यांनी खरं तर पाठवला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे हा अहवाल पाठवला जाणार। एकंदरीतच दरम्यान मोठी बातमी पाहायची तर मंगेशकर रुग्णालयाला आता कारण दाखवा नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे। पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही नोटीस बजावल्याचं करताय। नेमकं काय झालं, कसं झालं, का या गर्भवती स्त्रीचा मृत्यू झालाय या सगळ्या संदर्भात कारण दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। पुणे महापालिकेने याची दखल घेतली आहे। या प्रकरणाची दखल घेत कारण दाखवा नोटीस बजावली आहे आणि खुलासा मागितलाय रुग्णालयाकडे की नेमकं काय झालं होतं, संपूर्ण तपशील त्यांनी मागवलेला आहे। यावरतीच आता प्रशासन आक्रमक, प्रशासन देखील ऍक्शन मोड वरती आल्याचं पाहायला मिळत आहे। शिवाय महिला मृत्यू प्रकरणी आता चौकशीसाठी समिती देखील गठीत केली जाणार आहे। 4 सदस्यीय समिती करणार असल्याचं रुग्णालयाशी चौकशी करणार आहेत आणि आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनुसार चौकशी समिती स्थापन करणार असल्याचं कळत आहे। आरोग्य उपसंचालक चौकशी समिती स्थापन करणार आहेत आणि या 4 सदस्यीय चौकशीकडून रुग्णालयाची त्या प्रशासनाची तपासणी केली जाणार आहे। या प्रकरणाची तपासणी केली जाणार आहे। पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं एका पेशंटला अधिक पैशाची रक्कम भरली नाही म्हणून ज्या पद्धतीनं आरोग्य सेवेच्या एकूण यंत्रणेमध्ये उशीर झाला, या घटनेच्या माध्यमातून एका बाजूला पुण्याचे डेप्युटी डायरेक्टर आणि त्यांच्या अध्यक्षतेखालच्या कमिटीला आपण त्या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याबद्दलचे आदेश दिलेत। या चौकशी समितीच्या माध्यमातून एका बाजूला हॉस्पिटलचं, दुसऱ्या बाजूला नातेवाईकांचं किंवा अन्य लोकांची सुद्धा जी म्हणणं असेल ते म्हणणं ऐकून घेतील आणि त्यानंतरचा जो अहवाल येईल त्या अहवालानंतर मात्र संबंधित हॉस्पिटलवर सुद्धा जी कायदेशीर कारवाई करणं आवश्यक आहे ते आपण कायदेशीर कारवाई करू। तर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आताच आश्वासन दिलंय ते करणार आहेत चौकशी म्हणून। एका मातेचा करुण अंत झालेला आहे। गोरगरीब मध्यमवर्ग शेतकरी तडफडून मरतायत असं राऊत म्हणाले। अदानी, टाटा, बिर्ला अशा लेवलची कामं करतात। आरोग्य सेवेचे धिंडवडे राज्यात अराजकता पसरवणारे असल्याचं संजय राऊत म्हणाले। पाहूयात नेमकी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली या संपूर्ण प्रकरणावरती। अरे हो ना, का मातेचा करुण अंत झाला, काय करता तो देवेंद्र फडणवीस सरकारला 100 दिवस झाले म्हणून भविष्याचा वेध घेत बसलेले आहेत। मला असं वाटतं की ही जी कामं आहेत गोरगरिबांची ही देवेंद्र फडणवीस यांच्या लेवलची नाही आहेत। त्यांची लेवल खूप मोठी आहे। म्हणजे अडाणी, अंबानी, टाटा, बिर्ला, ठेकेदार मोठे मोठे त्यांची कामं होत आहेत आणि त्यांची लेवल ती आहे। त्याच्यामुळे त्यांना देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या लेवलची कामं सांगायला पाहिजे। गोरगरिबांची कामं देवेंद्र फडणवीस कसे करतील? तर आता विरोधकांकडून सुद्धा या प्रकरणावरून सरकारवरती ताशेरे ओढताना सुरू झालेला आपण पाहतोय। राऊतांनी थेट राज्यात अराजकता असल्याचं म्हटले।